प्रभाग क्रमांक 34 धायरी नरे वडगाव येथील जनतेच्या भावना लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील असा ठाम विश्वास राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केलाय। प्रभाग क्रमांक 34 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बापूसाहेब पोकळे, नेहा भूपेंद्र मोरे, तृप्ती प्रतीक पोकळे आणि शरद दबडे यांच्या प्रचारार्थ भव्य मोटार रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रचाराचा शुभारंभ धायरी येथील काळभैरवनाथ मंदिरात नारळ फोडून करण्यात आला। यावेळेस बोलताना चाकणकर म्हणाल्यात की अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात झालेला विकास आणि या प्रभागाची सद्यस्थिती पाहता युवकांना संधी देण्याचा निर्णय पक्षानं घेतलाय। या सर्व उमेदवारांनी आपापल्या भागात केलेली विकास कामे ही त्यांची खरी ओळख आहे। जनतेच्या प्रश्नांवर सातत्यानं काम करत ते जनसेवेसाठी सक्रिय राहिले आहेत असेही त्यांनी नमूद केले। परिसरातील पाणी, रस्ते, वाहतूक, मूलभूत सुविधा आदी तीव्र समस्या लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस हा भक्कम आणि विश्वासार्ह पर्याय नागरिकांना उपलब्ध झाला असून प्रभागात परिवर्तनाची लाट निर्माण झाल्याचंही त्या म्हणाल्या। यावेळेस मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांनीही उपस्थितांना संबोधित करत प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रभाग 34 मधील सर्व युवा उमेदवारांना विजयी करा असं आवाहन केलंय। प्रभागाच्या विकासासाठी प्रामाणिक परिश्रम घेण्याचा निर्धार सर्व उमेदवारांनी केला। कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा स्वाती पोकळे, अक्रूर शेठ कुदळे, माजी उपसभापती प्रभावती भुंकर, भूपेंद्र मोरे, कुणालदादा पोकळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अत्यंत उत्साहात पार पडलेल्या या प्रचार शुभारंभामुळे प्रभागात चुरस वाढली असून हा उत्साह निश्चितच परिवर्तनाचे संकेत देणारा ठरणार। खरं तर आजचा प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी होत असताना आम्ही या सर्व उमेदवारांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम यापूर्वी या ठिकाणी केलेलं आहे आणि समाजसेवेच्या माध्यमात या ठिकाणी आपलं त्यांनी पालिकेमध्ये जाऊन या समाजाची सेवा करण्याची संधी पक्षाने दिलेली आहे आणि त्याचं तर सोनं करण्यासाठी नक्कीच या ठिकाणी कटिबद्ध राहतील अशा ठिकाणी मी खात्री देतो। प्रभाग क्रमांक 34 मधून आज प्रचाराचा नारळ वाढवत असताना आमचे चारही उमेदवार अतिशय ताकदीचे आहेत। गेले अनेक वर्ष समाजामध्ये काम करत असताना निवडणूक आले की राजकारण, निवडणूक संपली की राजकारण संपलं आणि 80% समाजकारणाचा वसा आणि वारसा घेऊन चालणारे आमचे हे उमेदवार खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांमधून आलेले, फारसा कोणताही राजकीय वारसा नसताना केवळ जनमताचा आधार आणि लोकांनी स्वीकारलेली त्यांची भूमिका, यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यांना उमेदवारी देत असताना आम्हाला हा विश्वास नाही तर खात्री आहे येणाऱ्या 15 तारखेला आमचे दायरीकर असेल, नरे असेल, वडगावची जनता ही आमच्या चारही उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करेल आणि 16 तारखेला निश्चितपणाने विजयाचा गुलाल आमच्या या चारही उमेदवारांचा असेल। त्यांच्याविषयी एक नाराजी नाट्य पाहायला मिळालं। मात्र आता त्यांनी अजितदादांचं काम बघून आणि पक्ष बघून ते विश्वास व्यक्त करतात की अजितदादांचं काम बघून मी या भागात विकास कामं करत। खरं तर बापू पोकळे हे पहिल्यापासून आम्ही सगळे एकत्र काम केलेले लोक आहेत। कुठला तरी एक विचाराचा झेंडा हातात घेत असताना आपल्याला नेतृत्व करण्याची संधी मिळत असती म्हणून त्या चिन्हावरती निवडणूक लढवली जाते। खऱ्या अर्थानं भाजपने त्यांना उमेदवारी देणं अपेक्षित असताना त्यांची उमेदवारी डावलली गेली आणि इतक्या चांगल्या उमद्या कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका ही आदरणीय अजितदादांची राहिली, आमच्या सगळ्यांची राहिली म्हणून शेवटच्या क्षणामध्ये त्यांना आमच्याकडून उमेदवारी देण्यात आली। आम्हाला विश्वास आहे इतका धडाडीचा कार्यकर्ता, जनतेमध्ये जाऊन जनतेची सेवा करणारा कार्यकर्ता आणि पोकळे परिवाराचा असलेला वसा आणि वारसा पुढे घेऊन चालण्याची त्यांची जी इच्छा आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निश्चित पूर्ण होईल आणि म्हणून 15 तारखेचं मतदान हे बापू पोकळेंना जरूर होईल। खरं तर वाढते नागरीकरण, वस्तीकरण जर पाहिलं तर आता प्रस्थापित आणि बाहेरून येणारे असं काही राहिलेलं नाहीये। पूर्वीच्या 2002 मध्ये ज्यावेळेस पहिली महानगरपालिका झाली त्यावेळेस मतदान 6000 होतं। आता हे मतदान 1,00,000
800 झालेलं आहे. म्हणजे जवळजवळ इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या मतदानामध्ये बाहेरून आलेल्या जनतेला तुम्ही काय सेवा देता हे फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आमचे चारही उमेदवार हे नवीन चेहऱ्याचे जरी असले तरी कामाचा अनुभव दांडगा आहे. त्याच्यामुळे प्रस्थापितांच्या विरोधात आमची लढाई नाही, आमची लढाई विकासाच्यासाठी आहे. त्याच्यामुळे ज्यांनी कामं केली नाही त्यांच्या विरोधात आम्ही लढणार आहे आणि खऱ्या अर्थानं काम करणाऱ्या माणसाला न्याय देताना आमची ही भूमिका आम्ही स्पष्टपणे जनतेत जाऊन मांडलेली आहे. म्हणून 15 तारखेचं मतदान हे आमच्या चारही उमेदवारांना आहे. घड्याळ आणि तुतारीचं चिन्ह घेऊन 16 तारखेला गुलाल सुद्धा आमचाच असणार आहे. मी एकच सांगू शकते, राष्ट्रवादी म्हणजे विकास. विकास हा नुसता कागदावर नाही, आता आम्ही डोळ्यांनी दाखवणार आहोत. नमस्कार. आज आपला जो प्रभाग आहे 34 हा मूलभूत गरजांपासून वंचित आहे. त्यामुळे नागरिकांचा ज्या समस्या दूर करण्यासाठी आज आम्ही सर्वजण चौघजण कटिबद्ध आहोत. यासाठी आम्ही आज चौघजणही खूप जोमाने काम करणारे आणि नवीन प्रभाग हा सगळ्या मूलभूत ज्या गरजा आहेत त्यांनी परिपूर्ण करणार आहोत आम्ही. आज आमदार शंकरभाऊ मांडेकरवर महिला अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या वतीने आज प्रचाराचा नारळ फोडलेला आहे आणि निश्चितच आम्ही सर्वांना सांगू इच्छितो की मोठ्या संख्येने आम्ही सर्वांना आव्हान करू आणि सर्वांनी एकजुटीने चांगल्या मोठ्या संख्येने मतदान करायचं आहे या निमित्ताने सांगू. आणि आम्हीच सर्व पॅनल निवडून आलो आणि इथून पुढे जर चाल धन्यवाद. चाल नव्या परिवारात कसं वाटतं मला? नव्या परिवारात आता चांगलं आहे आणि आम्ही सर्व पॅनल निवडू आणि जोमाने काम करू सगळे आम्ही चारीचे चारी उमेदवार. नक्की आम्ही आता सुखी आहोत आणि चांगले आम्ही मुरलेलो आहोत आणि आमच्या नव्या दमाने आम्ही मुरलेलो आहोत आणि आमच्या शंकरभाऊ मांडेकर आमचे आमदार आहेत, रुपालीताई आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नक्कीच काम करू आणि पूर्ण पॅनल आम्ही पूर्ण निवडून आणू. जास्तीत जास्त 16 तारखेला आमचाच गुलाल असणार आहे. सर्वप्रथम मी आमचे लोकप्रिय आमदार शंकरभाऊ मांडेकर, माननीय रुपालीताई चाकणकर यांचे मनापासून आभार मानतो की आज प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी त्या आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले. ज्या प्रकारे शंकरभाऊ आमच्या मावळ भागामध्ये प्रचंड प्रमाणात काम करतात, नागरिकांना मिसळून राहतात, त्याच प्रकारे मी देखील काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली, रुपालीताईंच्या मार्गदर्शनाखाली मी अनेक वर्ष 10 वर्ष या भागात काम करतोय. कामाच्या जोरावरती ही निवडणूक मी लढवतोय. गेली 9 वर्ष ज्या या भागाला या माजी नगरसेवक असतील त्यांनी जे कामं केली नाहीये, मला वाटतं शून्य काम म्हणावं. या भागामध्ये शून्य काम या लोकप्रतिनिधींनी केलेलं आहे. हे लोकप्रतिनिधी गेली 9 वर्ष झोपलेत. हे झोपले, त्यांना नागरिकांची काही घेणं देणं नाहीये, नागरिकांच्या समस्येची घेणं देणं नाही. आम्ही चारही उमेदवार हे नागरिकच जाणार आहे, नागरिकांच्या समस्या समजून घेणार आहे, नागरिकांच्या समस्या समजून ते सोडवणार आहे. अहोरात्र नागरिकांसाठी झटणारे आम्ही उमेदवार आहे. मला 100% खात्री आहे की आजचा हा जो तुम्ही सर्व परिवार बघताय हा या जोशाने आलेला आहे की ही निवडणूक नागरिकांनी हातात घेतलेली आहे आणि 100% आम्ही चारही उमेदवार 2 तुतारी आणि 2 घड्याळाच्या चिन्हावरती 15 जानेवारीला जोरदार मतदान आणि 16 जानेवारी निकाल फक्त आमचाच राहील ही आशा व्यक्त करतो. धन्यवाद. आज हा तसा प्रचाराचा नारळाचा आपण फोडतोय, परंतु वास्तविक प्रचाराची रणधुमारी ऑलरेडी आपली सगळीकडे सुरू आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद संपूर्ण परिसरातून मिळतोय. लोकांमध्ये चांगला उत्साह आहे. तुम्ही इथं पाहताय सर्व ज्येष्ठ मंडळी, महिला वर्ग, मित्रमंडळी, तरुण सहकारी हे सगळे मोठ्या ताकदीने इथं आज आलेले आहेत. शुभ आशीर्वाद या चारही उमेदवारांना येत्या काळामध्ये चांगले मिळणार आहेत आणि आम्हाला पूर्णतः खात्री आहे की 15 तारखेला मतदान झाल्यानंतर 16 तारखेला चारीच्या चारही उमेदवार हे निवडून येणार आहेत. दैनिक आरंभ पर्व न्यूज करिता लक्ष्मण साबळे, पुणे. आरंभ पर्व न्यूज. आरंभ एका नव्या पर्वाचा.